मी एकदा मुलाला घेऊन गावाकडे गेले होते. सकाळची उबदार हवा, दूरवर हिरवी शेती आणि अंगणात पसरलेली मऊ ओलसर माती. शहरात वाढलेलं माझं मूल पहिल्यांदाच अनवाणी जमिनीवर उभं राहिलं. तो थोडा थांबला, त्याने खाली पाहिलं, मग अलगद पाय हलवला. माती बोटांमध्ये सरकली. तो खुदकन हसला, जणू त्याला एखादा जुना मित्रच भेटला होता. मला म्हणाला, आई, ही जमीन जिवंत आहे का? मला हसूच आलं, कारण त्या प्रश्नातच उत्तर होतं. शहरात जन्मलेलं माझं मूल खेळणार मॅटवर, चालणार टाईल्सवर आणि शाळेत सुद्धा कृत्रिम गवत. पण गावाकडची जमीन वेगळी होती. ती थंड होती, मऊ होती, शांत होती. आणि कसं कोण जाणे, पण त्याला ती त्याच्या ओळखीची वाटत होती. तो खाली बसला, माती हातात घेतली, हवेत उडवली. धुळीचे कण सूर्यप्रकाशात चमकले, जणू लहान तारे उडाले. त्या क्षणी मला जाणवलं, आपण आपल्या मुलांना सगळं देतो, पण जमिनीचा स्पर्श देणं विसरतो. आपण त्यांना चांगली शाळा देतो, चांगली खेळणी देतो, सुरक्षित घरं देतो, पण ज्या मातीतून आपलं सगळं जीवन उगवतं, त्या मातीत बसून खेळण्याची संधीच देत नाही. खरं तर आपणच त्यांना थांबवतो. मातीमध्ये जाऊ नकोस, हात मळतील, आजारी पडशील असं सांगत त्यांना स्वच्छ ठेवतो, पण न कळत आपण त्यांना निसर्गापासून दूर घेऊन जात आहोत. जिच्या संपर्काने आपलं बालपण मजबूत झालं, त्याच गोष्टींपासून आपण आपल्या मुलांना वाचवत असतो. विचार केला तर आश्चर्यच वाटतं. ज्या मातीत आपण आपल्या मुलांना खेळू देत नाही, त्याच मातीत आपलं अन्न उगवतं. भाजीपाला, फळं, धान्य सगळं त्याच जमिनीतून येतं. तीच माती झाडांना वाढवते आणि तीच झाडं आपल्याला श्वास देतात. म्हणजे जिच्यापासून आपण दूर पळतो, तिच्यावरच आपलं संपूर्ण जीवन उभं असतं. शास्त्र सांगतं की जमिनीशी थेट संपर्क शरीरासाठी फायदेशीर असतो. अनवाणी जमिनीवर चाललं की शरीर शांत होतं, ताण कमी होतो, मन स्थिर होतं. जणू काही पृथ्वी आपल्यातला ताण अलगद खेचून घेते. आपण तिला स्पर्श करतो आणि न कळत ती आपल्याला संतुलन देत असते. जसं एखादं झाड मुळं जमिनीत घट्ट रोवून उभं राहतं ना, तसंच माणूसही आपल्या मुळांशी जोडला असेल तरच स्थिर राहतो. झाडं मातीपासून दूर राहू शकत नाही आणि समाजही जमिनीपासून दूर राहिला तर निरोगी वाढू शकत नाही. त्या दिवशी मुलगा मातीत बसून खेळत होता. हात मळालेले होते, कपडे मळालेले होते, पण चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतं. मीही त्याला थांबवलं नाही, कारण मला जाणवलं, कदाचित तो फक्त खेळत नाहीये, तो आपली ओळख करून घेतोय पहिल्यांदाच त्या पृथ्वीशी, जी आपली आई आहे, जी आपल्याला जगवते, हसवते, खेळवते. घरी परतताना गाडीमध्ये तो शांत झोपला होता. त्याच्या पायांवर अजूनही थोडी माती लागलेली होती. यावेळी मी ती साफ केली नाही, कारण मला वाटलं, आपल्या मुलांच्या आयुष्यात अशी माती लागलेली राहिली तरच खऱ्या अर्थाने ते जमिनीवर उभे राहतील. आपण आकाशाकडे पाहून स्वप्न पाहतो, पण पायाखालील मातीशी जोडलेलो राहू तरच स्वप्न मजबूत उभे राहतील. कारण आपली सुरुवातही इथूनच झाली आहे आणि आपला अंतही ह्याच मातीत होणार आहे. मित्रांनो, आजची मातीची गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुमचे मातीबद्दलचे विचार मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अंकात. धन्यवाद.